नमस्कार. आपण इथे आलेलो आहात पाचव्या कुंभारवाड्यावर. आपला कुंभारवाड्याचा सुखकर्ता आयोजित सुखकर्ता प्रीमियर लीग. सर्वांना माहिती आहे की गल्ली क्रिकेट केवढा आवडता खेळ आहे. मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यात जर तुम्ही गेलात तर मी विनंती करतो की समितीतले काही सदस्यांना, विशेष रोहित पुजारी यांना, की हे ऑर्गनाईज करण्यामागे त्यांचं कारण काय आणि मला वाटतं 3 ते 4 वर्षापासून तुम्ही ते करताय, तर थोडंसं याच्यावर भर द्यावा. ह्याचा बेनिफिट्स काय आणि हे करण्याची गरज असं का वाटतं तुम्हाला? प्रथम धन्यवाद तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल. आज कुंभारवाडा सुखकर्ता हा आमचा गल्लीचा गणपती आहे. आज आमच्या गणपतीचं खूप म्हणजे आम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत या गणपतीसाठी आज उभे या गणपतीसाठी. जिथपर्यंत आमच्यामध्ये जिद्द आहे तिथपर्यंत आम्ही उभे राहणार गणपतीसाठी. आज या गणपतीने आमच्या गल्लीला खूप काय दिलं. आमची गल्ली आज नाही ना म्हणता, आज या गल्लीमध्ये आमचे 8 टीम 80 पोरं, आम्ही एका गल्लीतनं 80 पोरं खेळतो या टुर्नामेंटला. आणि ह्याच्यावरचा हेतू म्हणजे आज आमची सगळी पोरं म्हणजे माझ्या भावंड, जेवढे गल्लीतले पोरं आमच्या माझे भावंड आहेत, आम्ही सगळे एकत्र वर्षातनं एकदा या टुर्नामेंटसाठी एकत्र येतो. आमच्यासाठी हे एक म्हणजे गेट टुगेदर आणि सगळे आम्ही एकत्र भेटतो यामध्ये. त्यामुळे आम्ही ही टुर्नामेंट दरवर्षी ऑर्गनाईज करतो. पुढे आम्ही ऑर्गनाईज करत राहू. अच्छा, या निमित्ताने म्हणजे तुम्ही गेट टुगेदर करून एकमेकांची दुःखसुखही वाटण्याचं काम नक्कीच करत असाल, मला असं वाटतं. आमच्या बाप्पाने आजपर्यंत दुःख नाही दिलं, पण सुख सगळ्यांना खूप जास्तच दिलं आजपर्यंत. आणि ह्याच्यापुढे आमचा बाप्पा आमच्या संगती उभा आहे आणि सगळ्यांना सहकार्य होतं. आमच्या मंडळाकडून पण छोटी मोठी कामं आम्ही करत असतो. गणपतीमध्ये लेडीज महिलांसाठी हळदी कुंकू स्पर्धा असते. पण मग आम्ही भंडारा करतो, गरिबांना अन्नदान करतो. आम्ही छोट्या मोठ्या कार्य आम्ही आमच्याकडनं करत असतो आमच्या मंडळाच्या तर्फे. अच्छा, म्हणजे वर्षभर जे तुम्ही ॲक्च्युली जे पण आयोजित करता या गल्लीमध्ये ते संपूर्णपणे ते बाप्पाच्या नावाने सर्व ऑर्गनाईज करता. आणि हे फंड रेझिंग पण एक कार्यक्रम आहे का गणपती गणेशोत्सवासाठी? फंड रेझिंग कार्यक्रम म्हणजे आमच्या गल्लीतील रहिवाशांची हे फंड रेझिंग पण हा एक निमित्त. कधी कधी कोण काय असतं की कॉम्पिटिशन भरवतं की बाबा काय पैसे आले तर ते गणेशोत्सवात वापरता येतील. नाही, मग याचा हेतू हा पण एक हेतू असावा का त्यामध्ये? नाही, हे फंड रजिस्ट्रेशनसाठी आम्ही नाही करते. आम्ही हे फंड रेझिंगचं नाही. जसं कसं आता बेडेकर सदांचं आमच्या इथे तुम्ही गिरगावला बघितलात तर 125 वर्ष तर एक कार्यक्रम आपण राखवतो ना, कारण मोठं करायचं असतं प्रत्येकाला तसं. तर हा त्याचा भाग नक्कीच आहे. पण गेट टुगेदर हा तुमचा हेतू आहे. थोडंसं मी प्रतीककडे पण वळतो. प्रतीकजी, आपण हे सामने जेव्हा भरवत असतात सर्व जातीय धर्माचे एकत्र असतात, नक्की त्याच्यामध्ये हेतू आहे की आपण संघटित राहावं. तर या जो तुम्ही जमता तर त्याला प्रॉपर तुम्ही दिशा देण्याचं काम कसं करता आपल्या मंडळाने आणि आपल्या समितीने? चांगल्या दिशा देण्याचं, आता एवढी जर तुमची गर्दी जमत असेल आणि वर्षभर बॉन्डिंग जेव्हा बनते तर त्याला एक दिशा देण्याचं काम कुठेतरी मेसेज तुम्ही काय ना काहीतरी करत असता का तुम्ही? या टुर्नामेंट भरवण्याचा आणि आयोजित करण्याचा आमचा एकच हेतू आहे की आमच्या गल्लीत आम्ही जेवढे पण पोरं आहेत सर्व आमचे भाऊ बंधू आम्ही एकत्र यावे आणि आपल्या गल्लीचा कार्यक्रम जे पण आहे ते सर्व आम्ही खूप चांगल्यापणे परफॉर्म करावे, हेच आमचा मेन हेतू आहे. बाकी आमच्या ह्याच्यात काही आमचा पर्सनल हेतू नाही आहे. नक्कीच हे पर्सनल हेतू कुठंच नसतो. विचारण्याचा अर्थ फक्त एवढंच आहे की हे छोट्या छोट्या प्रत्येक गल्लीत झाले पाहिजे, जेणेकरून वर्षातून काही ना काहीतरी निमित्ताने लोक एकमेकांना भेटली पाहिजे. इन आउट्स एक माध्यमाने पुढे चालले पाहिजे. एकदा जर सर्वांनी आपण गणपती बाप्पा मोरयाचा जर जयघोष घेतला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती कुंभारवाड्याच्या सुखकर्त्याचा जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद.